नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. इगतपुरी तालुक्यातून एक चिंताजनक बातमी समोर आली असून मुसळधार पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथील उंबरदरा येथे खचलेला कडा कोसळून भीषण भूस्खलन झालं आहे. या घटनेमुळे भीषण माळीण दुर्घटनेच्या आठवणी जाग्या झाल्या असून परिसरात भीतीचं वातावरण देखील पसरलं आहे. गेल्या 10 दिवसांपासून या भागात जोरदार अतिवृष्टी सुरू आहे. मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास आंबेवाडी येथील 2 डोंगरांच्या मध्यभागी वाहणाऱ्या ओढ्यालगत 15 ते 20 फूट खोल लांबी रुंदीचे मोठे दगड आणि झाडं मुळासकट कोसळली. डोंगराचा एक भला मोठा भाग थेट 500 ते 700 मीटर खाली आल्यानं आदिवासी शेतकऱ्यांमध्ये जवळपास 15 ते 20 खासगी वनपट्ट्यामधील भातशेती पूर्णतः निस्तनाभूत झाली आहे. आपण आता इगतपुरी तालुक्याच्या पूर्व पश्चिम भागामध्ये जवळपास म्हणजे आंबेवाडी हे गाव आहे. आंबेवाडी गावामध्ये आज या ठिकाणी आलो असता आंबेवाडी गावचा जो काही उंबरदरा आणि ठरलेचा कडा आज पाठीमागे आपण बघतोय. या ठिकाणी गेल्या 4-5 दिवसापूर्वी म्हणजे बुधवारी रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी हा कडा कोसळला. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे भूस्खलन झालं आणि या भूस्खलनामध्ये जवळपास आंबेवाडी गावच्या वनपट्ट्याच्या जमिनीत असणारे आमचे भागातील आदिवासी जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनी डायरेक्ट होत्याच्या नव्हत्या झाल्या. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मोठमोठे असे झाडं उन्मळून खाली आले. यासोबतच जवळपास 15-20 फूट उंचीचे आणि लांबी रुंदीचे दगड या ठिकाणी वरतून खाली आले. सुदैवाने या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी परंतु या ठिकाणी आज आपल्या तालुक्याचे तहसीलदार अभिजित बारावकर सर, कृषी अधिकारी रामदास मडके यांच्यासोबत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, स्थानिक तलाठी, ग्रामविकास अधिकारी आणि सर्वच महसूल यंत्रणा या ठिकाणी आज हजर झाली. आणि आज या ठिकाणी प्रत्यक्षात त्याने या ठिकाणी स्पॉट व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर आज जर बघितलं तर काहीतरी मोठ्या प्रमाणात म्हणजे कोट्यावधी रुपये जरी खर्च केले तरी ही नुकसान भरपाई या शेतकऱ्यांची होणार नाही. म्हणून मी या ठिकाणी शासनाला आवर्जून या ठिकाणी आवाहन करेल की आज जमिनी डायरेक्ट वाहून गेल्यात मोठ्या प्रमाणात. म्हणजे जवळपास जर इथं वस्ती जर असती, मानवी लोकवस्ती, आज माळींपेक्षा दुसरी मोठी घटना नसती घडली. म्हणजे माळींसारखीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली असती. आज जर बघितलं तर या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्याय. आज उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील या शेतकऱ्यांचा ऐरणीवर आलाय. तरी माझी या ठिकाणी शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक विनंती असेल की या शेतकऱ्यांना लवकरात लवकर या जमिनीचं लेवलिंग करण्यासाठी नाला बिल्डिंगच्या मार्फत गॅब्रिन वॉल बांधण्यासाठी असेल किंवा जमिनी दुरुस्ती करण्यासाठी असेल, सपाटी करण्यासाठी असेल, तात्काळ जसा निधी लवकरात लवकर उपलब्ध करता येईल तो त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर अहवाल प्रस्ताव सादर करून शासनाकडे पाठवून उपलब्ध करावा अशी या ठिकाणी मी या ठिकाणी विनंती करतो. आज या ठिकाणी जवळपास नुकसानग्रस्त सर्व शेतकरी आहेत, माझे सरपंच ताई देखील या ठिकाणी आहेत. नेमकं या शेतकऱ्यांचं प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. नेमकं काय या ठिकाणी बाबा काय वाटतं तुम्हाला, काय कधी झालं, ही काय घटना कशी होती, तुम्ही डोळ्यांनी बघितली का? नाही, रात्रीची झाली. मी इथला स्थानिक शेतकऱ्यांचा मुलगा आहे. मी जेव्हा इथे सकाळी उठल्यानंतर बघितलं तर पूर्ण डोंगराचं खच्चीकरण होऊन इथे खाली आलेलं आहे आणि इथे 20 ते 25 शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे. आणि ही घटना बुधवारी झाल्यानंतर पण आमच्यापर्यंत प्रशासन पोहोचलेलं नाहीये. प्रशासन आजचा दिवस सोमवार आहे, आज सोमवारी पोहोचतंय आणि त्यात पण आम्हाला पाहिजे तशी मदतीचं काही आश्वासन शेतकऱ्यांना पाहिजे तसं भेटलेलं नाहीये. त्यात आम्हाला सहकार्य म्हणून आमच्या ग्राम सेविका आणि तलाठी मॅडम खूप चांगल्या प्रकारे सहकार्य देखील करतात. इगतपुरी तालुक्यातील या ठिकाणी सह्याद्रीच्या नगर शेती क्षेत्र आहे. सर्व आदिवासी कुटुंब आहे. तर काही आदिवासी वनपट्टे देण्यात आलेले आहेत, काही खाजगी जमीन आहे. तर आपण पाठीमागे बघू शकता की डोंगरांच्या मधून ओहळ वाहत आहे आणि त्या ओहळमधूनच मोठ्या प्रमाणात गरज कोसळलेली आहे. ही गरज अत्यंत प्रचंड प्रमाणात आहे. साधारणतः काही वनपट्टे आणि खाजगी क्षेत्र असं मिळून 60 ते 70 हेक्टर शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. शेती पूर्णपणे खरडून गेलेली आहे. त्यामध्ये मोठे दगड गोटे आलेले आहेत. काही दगड काढले 20 फूट उंची एवढे दगड आहेत. तर हे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. अगदी मोठे मोठे वृक्ष सुद्धा कोलमडून पडलेले आहेत. तर हे जे भूस्खलन आहे ते अत्यंत मोठ्या प्रमाणात होतं. सुदैवानं देवाचे आभार मानले पाहिजे, तुमचं कुठे जीवितहानी झाली नाही, परंतु शेतीचं नुकसान मात्र प्रचंड प्रमाणात झालं. त्या अनुषंगाने NDRF आणि SDRF GR आहे 27 मार्च 2023 असेल. तर त्या GR प्रमाणे आमची जी टीम आहे, कृषी विभाग आहे, महसूल विभाग आहे आणि ग्रामविकास विभाग, अशा तिघांच्याही विभागाने संयुक्त पंचनामे कालपासून सुरू केले आहेत.
याचा अहवाल आपल्याला उद्यापर्यंत मिळून जाईल, कारण क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे, पंचनामे करायला वेळ लागणार आहे. आणि याच्यानंतर उद्या संध्याकाळपर्यंत जिल्हाधीक्षक, कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकारी महोदय यांना तो संयुक्त अहवाल तालुका कृषी अधिकारी आणि व्हिडिओ साहेब आणि माझ्या साहेब जाईल. हे अस्तित्व असलेल्या जी आर प्रमाणे आम्ही काम करतच आहोत, परंतु कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा झाली की हे पूर्ववत करण्यासाठी जे काही कृषी तंत्रज्ञान वापरून आणि इथे आम्ही ड्रोन सर्वे पण करत आहोत की एरियाचा अंदाज येण्यासाठी, आणि कृषी तंत्रज्ञान वापरून इथे मजली आहे किंवा हा जो पाण्याचा मोठ्या प्रमाणात फ्लो आहे किंवा ओळ आहे, तर त्या ओळाच्या ठिकाणी केटीवेअर बांधण्याचं प्रपोजल, जेणेकरून त्यांना शेतीला पाणी होईल, पिण्याला पाणी होईल, ते एक प्रपोजल आम्ही शासनाला देणार आहोत जिल्हाधिकारी साहेबांमार्फत. त्यानंतर दुसरं प्रपोजल असं राहील की कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून ही शेती पूर्वत करण्यासाठी मजली बांधणे किंवा वेगळ्या प्रकारचे गॅबियन वॉल्स बांधणे, भविष्यात अशी घटना होणार नाही यासाठी ज्या ज्या काही शक्य आहे त्या आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं इस्टिमेट ते सुद्धा आम्ही 2 दिवसामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना आणि माननीय जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी साहेबांना सादर करणार आहोत. आणि जास्तीत जास्त करून लवकरात लवकर या लोकांना शासनाची मदत मिळवून देणे आणि त्यांची शेती पूर्वत करणे हाच प्रशासनाचा हेतू आहे. शेतकरी चिंतामण देवराम जाधव आंबेवाडी क्षेत्रामध्ये हे जे दरड कोसळली, त्या दरड कोसळल्यामुळे आमचे आंबेवाडी गावचे 18 ते 19 शेतकरी त्या जमिनीमध्ये पूर्ण त्यांची जमीन उद्ध्वस्त होऊन गेली. म्हणजे पीक लागवड झालेली होती ते पण त्याच्यामध्ये पूर्ण गेलं. असे 18-19 शेतकरी याच्यामध्ये सर्व गेले जास्त पाऊस झाल्यामुळे. माझं नाव रामदास सोमा जाधव आणि मी या दऱ्यात राहत असतोय आणि घाप वस्तीवर सुद्धा राहत होतो. पण 2 दिवसापूर्वी सकाळ आणि रात्रभर पूर्ण पाऊस आल्यामुळं मला अंदाज स्वतःला कळाला का पाऊस जास्त होतोय. त्यामुळं मी ते झापाती वस्ती सोडून घरी राहायला गेलो आणि त्या बुधवारच्या रात्रीला थोडा पाऊस घसरला का त्याच्यात दरडच कोसळून आली. त्याच्यात आमचं सर्व पूर्ण शेत आहे ना, हे दगड झाडांनी सर्व पॅक होऊन गेलंय.